ठाकरे 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 गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे आणि त्यातही मुंबईचं राजकारण या नावाभोवती फिरतंय. असे नाव ठाकरेच हवेत. ठाकरेंशिवाय मुंबईला पर्याय नाही, अशी चर्चा दशकानुदशकं आपण ऐकत आलोय. मुंबईत राहणाऱ्याला तोपर्यंत ठीक होतं, पण मुंबई बाहेरच्या मराठी माणसालाही कधी विचारलं तर तोही हेच सांगायचा की मुंबईत शिवसेनाच हवी. पण त्यामागचं कारणही त्याला नक्कीच सांगता यायचं नाही. एकंदरीत काय तर मुंबई आणि ठाकरे हे समीकरण अनेक वर्षांपासून दृढ झालंय. त्यामुळंच अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आलाय. परंतु यावेळी मुंबईतील ठाकरे ब्रँडला भाजपचं आव्हान असणार आहे. आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकीत कमळ फुलवायचं असा चंगच भाजपने बांधलाय. परंतु ठाकरेंना मुंबईत हरवणं वाटतं तितकं सोपं आहे का? तर नाही. ठाकरे मुंबईत हरवणं सोपं का नाही याची 5 कारणं आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. ठाकरेंना मुंबईत हरवणं सोपं का नाही यामागची कारणं जाणून घेण्यापूर्वी आपण गतवर्षी झालेल्या निवडणुकीच्या निकालाचा थोडक्यात आढावा घेऊ. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील 6 पैकी 4 मतदारसंघात निवडणूक लढवली. त्या 4 पैकी 3 मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने विजय मिळवला, तर उरलेल्या एका मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराचा केवळ 48 मतांनी पराभव झाला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे सेनेच्या अमोल कीर्तीकरांचा शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांच्याकडून केवळ 48 मतांनी पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची धूळधाण उडाली. या निवडणुकीत ठाकरेंना राज्यभरात केवळ 20च जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे या 20 जागांपैकी 10 जागा ठाकरेंनी मुंबईत जिंकल्या. यावरूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील ताकदीचा अंदाज येतो. मुंबईत ठाकरेंना हरवणं सोपं नाही. यामागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईतील मराठी अस्मिता आणि ठाकरे ब्रँड. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, पण त्याचवेळी ते मराठी अस्मितेचं केंद्र देखील आहे. त्यामुळेच तर मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी 6 दिवसात त्यांनी बलिदान दिलं. याच मुंबईत मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी लढण्याचं काम ठाकरेंच्या 4 पिढ्या करत आल्यात. प्रबोधन काळ ठाकरे, नंतर बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे, तसेच राज ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे, अमित ठाकरे ही भावंडसुद्धा मुंबईच्या राजकारणात सक्रिय झाली आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी 80च्या दशकात मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना सुरू केली होती. याच विचारांचा वारसा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या भावंडांनी देखील जपला आहे. मध्यंतरी ठाकरे बंधूंमध्ये दुरावा आला होता. राज ठाकरेंनी शिवसेनेपासून फारकत घेऊन मनसे हा स्वतंत्र पक्ष काढला आणि स्वतंत्र मार्ग निवडला होता. परंतु महायुती सरकारनं काही महिन्यांपूर्वी हिंदी भाषा सक्तीचा GR काढला आणि ठाकरे बंधू कित्येक वर्षानंतर एकत्र आले. या घटनेनंतर मुंबईचं राजकारण 360 अंशात बदलल्याचं चित्र आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे ठाकरे बंधू एकमेकांच्या गळ्यात गळा घालून मिरवतायत. अनेक ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे दिसते. इतके दिवस भाजपला एकट्याने लढणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता राज ठाकरेंची देखील साथ मिळते आहे. मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हाच मुद्दा ठाकरे बंधूंनी पुढे आणलाय. अर्थात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंना काउंटर करणं भाजपसाठी निश्चितपणे कठीण जाणार आहे. ठाकरेंना मुंबईत हरवणं सहज शक्य नाही. यामागचं दुसरं कारण म्हणजे शिवसेना आणि मनसेच्या शाखा आणि त्यांचं नेटवर्क. शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणजे एखाद्या आमदारपेक्षा कमी नाही, असं मुंबईतील मराठी माणसाकडून अनेकदा ऐकायला मिळतं. आजही मुंबईतील मराठी माणसाला काही अडचण आली तर तो त्याचं घराणं प्रशासन किंवा आमदार खासदारांपुढे न मांडता थेट शिवसेनेच्या शाखेत जाऊन पडतो आणि तिथून पुढचं काम शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून होतं. शिवसेना आणि मनसेच्या मुंबईभर पसरलेल्या अशा शाखा हेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या ताकदीचं प्रमुख केंद्र आहे. मुंबईच्या प्रत्येक विभागात, प्रत्येक वॉर्डात आणि प्रत्येक झोपडपट्टीत शिवसेनेच्या शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून शिवसेना आणि मनसे शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. ही कार्यालये फक्त राजकीय कार्यालये नाहीत, तर जनतेच्या समस्या ऐकणारी आणि सोडवणारी ठिकाणं आहेत. या शाखांमुळेच दोन्ही ठाकरेंचा जनतेशी थेट संपर्क आहे. पाणी प्रश्न असो किंवा आरोग्याशी संबंधित प्रश्न, नागरिकांसाठी शिवसेना खास असतो. आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावं यासाठी शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाते. एवढंच काय तर एखाद्याचं निधन झालं तर अंत्यसंस्कारासाठी मोफत शववाहिन्या देखील शिवसेना शाखांच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात. एकंदरीतच काय तर या शाखांच्या माध्यमातून ठाकरेंची मुंबईकरांशी नाळ जोडली गेली आहे. इकडे भाजप सत्ता आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकांना सामोरे जाते.
सोशल मीडिया आणि जाहिरातींचा प्रभावी वापर यावर भाजपचा प्रचार अवलंबून असतो. याउलट ठाकरे गट आणि मनसेकडे वर्षातील 365 दिवस आणि फोन म्हणून काम करणाऱ्या शाखांचं जाळं इतकं मजबूत आहे की ते कोणत्याही निवडणुकीचा निकाल फिरवू शकतं. ठाकरेंची आणखी एक ताकद म्हणजे मुंबईतील मराठी माणसाचा टक्का. मुंबईतील मराठी माणसाचा टक्का दिवसेंदिवस कमी होतोय हे जरी खरं असलं तरीही आजही मुंबईत सर्वाधिक टक्का मराठी माणसाचाच आहे. आजही मुंबईत साधारणपणे 80% मराठी माणूस आहे. तो निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतो. आता 100% मराठी माणूस ठाकरेंच्या बाजूने असेल असे नाही, तो भाजपच्या बाजूने असू शकतो, परंतु बहुतांश मराठी माणसाचा कल ठाकरेंच्या बाजूने असल्याचंही अनेकदा पाहायला मिळतं. मुंबईत परप्रांतीयांची वाढलेली मुजुरी मुंबईत माणसाला सोसायट्यांमध्ये घर नाकारण्याचे प्रकारही मुंबईत घडताना दिसतात. अशावेळी मराठी माणसाला आधार असतो तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा. मुंबईतून गुजरात किंवा इतर राज्यात पळवण्यात आलेले प्रकल्प किंवा संस्था यामुळे मुंबईचं महत्त्व कमी केलं जातंय, अशी चर्चा सातत्यानं होत असते. याशिवाय मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याच्या चर्चाही अनेकदा ऐकायला येतात. अशावेळी मुंबईतील मराठी माणूस ठाकरे बंधूंकडे आशेने पाहतो. मुंबईमध्ये परप्रांतीयांनी मराठी माणसांवर दादागिरी केल्याची घटना कुठे घडली की दादागिरी करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी सर्वात पुढे उभा असतो तो शिवसेना आणि मनसेने, त्यातही राज ठाकरेंचे. मनसेचे सैनिक केसेस अंगावर घ्यायला देखील तयार असतात. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही सध्या राजकारण, विकास आणि अस्मितेच्या मुद्द्यावर चालते, तर राज ठाकरेंची मनसे खटक्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही पक्षांचे मार्ग जरी वेगळे असले तरी मुंबईतील मराठी माणसाला ठाकरेंचा आधार असतो. एकंदरीत काय तर ठाकरे ब्रँड हा मुंबईत खोलवर रुजला गेलाय. याच भूमिकेमुळे ठाकरे ब्रँडला मुंबईत हरवणं सोपं नाही. त्यातच ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आल्याने मनपा निवडणुकीत होणारं मराठी मतांचं विभाजन टळणार आहे. त्याचंही टेन्शन भाजप आणि एकनाथ शिंदे यांना असणार आहे. चौथं कारण म्हणजे ठाकरे आणि मुंबईची संस्कृती. मुंबई देशाची आर्थिक राजधानी. देशभरातील अनेक लोक अनेक स्वप्न उराशी बाळगून मुंबईत येत असतात. मुंबईत येताच त्यांना पहिलं नाव ऐकायला मिळतं ते ठाकरे यांचंच. मुंबईच्या सांस्कृतिक जडणघडणीचा मोठा प्रवास शिवसेनेनं पाहिलाय. शिवसेनेची स्थापना मुळातच 80% समाजकारण, 20% राजकारण या तत्वावर झाली. कला, क्रीडा, उद्योग, राजकारण, समाजकारण इत्यादी सर्वच क्षेत्रांवर ठाकरेंचा प्रभाव आढळतो. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईवर चौफेर पकड बनवली. बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना ठाकरे कुटुंबियांचा आधार वाटतो. मुंबईत होणारे सण उत्सव पाहायला जगभरातील लोक येत असतात. एकंदरीतच याच विचारांचा वारसा राज आणि उद्धव ठाकरेंना मिळाला आहे. राज ठाकरेंची अभ्यासू पण आक्रमक शैली आणि त्याचवेळी उद्धव ठाकरेंची संवेदनशीलता आणि संघटन कौशल्य यामुळे मुंबईतील ठाकरेंची पकड अजूनही ढिली झालेली नाही. त्याचा फायदा ठाकरेंना आगामी निवडणुकीत होणार आहे. पुढचं कारण म्हणजे मुस्लिम मतांचा राजकारण. मुंबईमध्ये सध्या 50% मुस्लिम मतदार आहेत. गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरेंची साथ दिल्याचं पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर भाजपाप्रमाणेच हिंदुत्व हा शिवसेना आणि मनसेचा राजकारण राहिला आहे. पण अलीकडच्या काळामध्ये भाजपच्या काही निर्णयांमुळे मुस्लिम समाज दुखावल्या गेल्याचं चित्र आहे. मुस्लिमांपुढे काँग्रेस हा एक पर्याय आहे, परंतु मुंबईत काँग्रेसची ताकद तुलनेनं कमी आहे. अशावेळी पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शहांना थेट अंगावर घेणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना मुस्लिम समाजाने मतदान केल्यास आश्चर्य वाटायला नको. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना करोना काळात केलेल्या कामामुळे मुस्लिम मतदार ठाकरेंना पुन्हा मतदान करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये बहुतांश मराठी आणि मुस्लिम मतदार एकत्रला ठाकरेंना मोठा फायदा होऊ शकतो. शिवाय गेल्या काही काळात महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड बदल झालाय. शिवसेना फुटली, अनेक नेते एकनाथ शिंदेंसोबत गेले, त्याचा फटकाही उद्धव ठाकरेंना बसला. पुढे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी शिंदेंना मिळाली. खरी शिवसेना आमचीच आहे असा दावाही एकनाथ शिंदे गटाकडून वारंवार केला जातो. भाजपकडूनही त्यांना ताकद दिली जाते. विशेष म्हणजे राज ठाकरे देखील त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात होते. पण आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत येतील अशी परिस्थिती आहे. ठाकरेंचे बायोलॉजिकल वारसदार एकत्र आल्यामुळे परिस्थिती 360 अंशात बदलल्याचं चित्र आहे. एकमेकांच्या तोंडाकडे न पाहणारी शिवसेना आणि मनसेचे सैनिक एकदिलाने काम करताना दिसतात. दुसरीकडे महाराष्ट्राला आणि मुंबईला सरकार अपेक्षेप्रमाणे मदत करत नाही असा विचार करणारा वर्गही मुंबईत आहे. महाराष्ट्र तसेच मुंबईतून सरकारला मोठ्या प्रमाणात कर मिळतो, परंतु त्या बदल्यात महाराष्ट्र आणि मुंबईला मिळणाऱ्या वाटा अगदीच कमी आहे. त्यातच अनेक प्रकल्प मुंबई बाहेर गेल्यामुळे मुंबईकरांमध्ये सुद्धा नाराजी आहे. त्याचाही फटका सरकारला बसू शकतो. एकंदरीत काय तर मुंबईतील ठाकरे बंधूंची ताकद विसरून चालणार नाही. ठाकरे बंधूंनी आत्तापासूनच मराठी माणसाला साथ घालायला सुरुवात केली आहे. रात्र वैऱ्याची आहे, सावध रहा असा इशाराच राज ठाकरेंनी मराठी माणसाला दिला आहे. उद्धव ठाकरेही सावध पावलं उचलत आहेत. इकडे भाजपनी देशभरात आपल्या यशाचा डंका वाजवला आहे.
आता मुंबई विकण्यासाठी भाजप काय करतं ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भाजप मुंबईत ठाकरे बंधूंना हरवू शकतं का? ठाकरे बंधूंना हरवण्यासाठी भाजपची रणनीती काय असेल? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.